सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तालुक्यांच्या डोंगर रांगांमध्ये लपलेलं एक शांत, निसर्गरम्य आणि गूढ असं ठिकाण. याच ठिकाणी ऋषी शुकाचार्यांनी हजारो वर्षापूर्वी तपश्चर्या केली होती. ही तपश्चर्या एवढी दृढ होती की इंद्रदेवांची रंभा देखील त्यांच्या या तपश्चर्येमध्ये बाधा आणू शकली नाही. शुकाचार्य हे वेदांचे महान पंडित व्यास मुनींचे पुत्र होते. लोककथेनुसार इथेच शुक्र ऋषी ध्यानात लीन झाले होते आणि अखेरीस याच डोंगर रांगांमध्ये विलीन झाले. आजही इथं एक पुरातन अशी गुफा आहे आणि त्या गुफेभोवती बांधलेलं शिवमंदिर जे 14व्या ते 16व्या शतकात चालुक्य काळात बांधलं होतं असं इथं मानलं जातं. या मंदिराजवळून एक गोमुखी झरा देखील वाहतो. या पवित्र झऱ्याला लोक जिवंत गंगा असं म्हणतात. या पाण्याचा प्रवाह कधीच थांबत नाही. अगदी रखरखत उन्हाळा जरी असेल तरी या उन्हाळ्यामध्ये इथं तुम्हाला सतत पाणी वाहताना दिसेल. या परिसराच्या आजूबाजूला आहे काळ्या दगडांनी भरलेले डोंगर, घनदाट असं जंगल आणि शांतता. या ठिकाणाविषयी तुम्हाला माहिती होती का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच हिडन प्लेसेस ज्या असतील त्या कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मी किंवा माझी टीम लवकरच अशी ठिकाणं कव्हर करणार आहोत. धन्यवाद.